मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण फुटाण्यांपासून बर्फी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही बर्फी आहे। खूप लवकर होते आणि खूप कमी साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते। तर बर्फी करायसाठी इथे मी फुटाणे घेतलेले आहेत 200 ग्रॅम। अगदी ताजी फुटाणे घ्यायची। फुटाणे नसेल तर डाळिया घेतला तरी चालेल। आता या फुटाण्याची आपण टरफल काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपण छान टरफल काढून घ्यायची आहे। दमा पेशंटसाठी फुटाणे खूप फायदेशीर आहे। त्याचबरोबर फुटाण्यामध्ये प्रोटीन आयरन सुद्धा भरपूर प्रमाणात आहे। अगदी सर्वांना आवडेल अशी ही बर्फी आहे। अगदी नक्की तुम्ही करून बघा। तर बघा इथे मी सर्व फुटाण्याची छान टरफल काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी सर्व टरफल काढून घेतलेले आहे। आता हे फुटाणे आपण मिक्सरमधून याच्यात छान पावडर बनवून घेऊ। अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायचा आहे। तर बघा इथे पावडर सुद्धा तयार झालेला आहे। छान प्लेन असं हे पावडर तयार झालेलं आहे। आपल्याला चाळायची सुद्धा गरज नाही। तर वाटीने आपण हे पावडर मोजून घेऊ। नुसते फुटाणे खायचा कंटाळा येतो, तर अशा वेळी आपण अशी बर्फी करून ठेवली ना तर अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल आणि फायदेशीर अशी ही बर्फी तयार होते। तर ही 2.5 वाटी हे फुटाण्याचं पावडर इथे तयार झालेलं आहे। मस्त हेल्दी अशी ही बर्फी तयार होते, नक्की करून बघा। तर ज्या वाटीने फुटाण्याचं पावडर घेतलं त्याच वाटीने आपण साखर घेऊ। तर इथे पाऊण वाटी 2 वाट्या मी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दोन्हीचं प्रमाण सारखंच ठेवलं तरी चालेल, फुटाण्याचं पावडरचं आणि साखरेचं। तर इथे मी या साखरेसोबतच विलायची सुद्धा टाकलेली आहे आणि या साखरेचं छान पावडर तयार करून घेतलेलं आहे। बघा इथे छान पिठी साखर तयार झालेली आहे। तर आता हे पावडर आणि साखर एका बाउलमध्ये आपण टाकून देऊ। अगदी कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी अशी ही बर्फी तयार होते। तर इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे। पोहे खायच्या चम्मचनी 5 चम्मच मिल्क पावडर इथे टाकलेला आहे। मिल्क पावडर सुद्धा मी यूट्यूबवर याची रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की तुम्ही मिल्क पावडरचा व्हिडिओ नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीने मिल्क पावडर घरच्या घरी तयार होते। तर इथे दुधावरची साय घेतलेली, अगदी ताजी दुधाची साय घ्यायची आहे, म्हणजेच मलाई। या बर्फीमध्ये दुधावरची मलाई टाकल्याने बर्फीची टेस्ट खूप मस्त येते। अगदी रिच फ्लेवरची अशी ही बर्फी तयार होते। नक्की मी जमेपर्यंत दुधावरची मलाईच टाका। जर तुमच्याजवळ दुधाची मलाई किंवा साय नसेल तर तूप टाकलं तरी चालेल, पण शक्यतो दुधावरची मलाईच घाला या बर्फीमध्ये। आता मलाई घालून छान मिक्स करून घेऊ। परत थोडी मलाई कमी वाटली, म्हणजे साय कमी वाटली, तर आणखी 1 चम्मच मी इथे टाकलेली आहे। आता असं आपल्याला गोळा छान तयार करून घ्यायचा आहे। छान अगदी दाबून दाबून असं मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण। अर्धा तासापेक्षाही कमी वेळ लागतो, अगदी पटकन ही बर्फी तयार होते। बघा अशा प्रकारे मी सिलेंडर शेप तयार करून घेतलेला आहे। आता इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरवर ठेवून आपण हा गोळा छान
व्यवस्थित करून घेऊ. बघा इथे छान शेप तयार झालेला आहे. आता यावर खोबरं किस घालूया बटर पेपरवर. आणि हा गोळा आहे ना छान या खोबरं किसवर लावून घेऊ, जेणेकरून पूर्ण खोबरं किस आपल्या या गोळ्याला लागेल. तर इथे मी बदामाचे काप घेतलेले आहे. मस्त रिच अशी ही बर्फी तयार होणार आहे. आता बदामाचे कापसुद्धा आपण या गोळ्याला छान दाबून दाबून लावून घेऊ. मस्त टेस्टी अशी ही बर्फी तयार होते. नक्की तुम्ही करून बघा. आता बटर पेपरनी आपण हा गोळा आहे ना तयार झालेला छान रॅप करून घेऊ. दोन्ही साईडनी छान पॅक करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण हा पॅक करून घेतलेला आहे. आता फ्रीजमध्ये 1 तासासाठी आपण असंच ठेवून देऊ. तर 1 तास झालेले आहे. फ्रीजमधून मी हा गोळा काढून घेतलेला आहे. छान कडक असा हा गोळा तयार झालेला आहे. मस्त कडक झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त असा हा कडक गोळा तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि याचे ना काप करून घेऊ, म्हणजेच आपली इथे बर्फी तयार होईल. बघा इथे आपली बर्फी तयार झालेली आहे. एक एक आपण कट करून घेऊ. दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते, खायला तर खूप टेस्टी वाटते. नक्की करून बघा. अगदी कमी वेळात कमी साहित्यात आपली ही बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही कोणाला खायला सुद्धा द्याल तर कोणी ओळखणार सुद्धा नाही की ही फुटाण्यापासून बर्फी तयार झालेली आहे, म्हणून खूप टेस्टी वाटते. तर इथे आपली बर्फी सुद्धा तयार झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.